आता बघूयात टॉप 9 मोठ्या बातम्या। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकरांचं सरपंच हत्येप्रकरणी अमित शहांना पत्र। संतोष देशमुख हत्येप्रकरणी सखोल चौकशीची मागणी। देशमुख कुटुंबाला न्याय देण्यासंदर्भात राज्य सरकारला आदेश देण्याचीही मागणी। बीडच्या पोलीस अधीक्षकपदी नवनीत कावत यांची नियुक्ती। मुख्यमंत्र्यांच्या बदलीच्या घोषणेनंतर बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची वैद्यकीय रजेवर पाठवणी। अखिलेश शुक्लाला 6 दिवसांची पोलीस कोठडी, तर कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणी त्यांना पोलीस कोठडीत ठेवल्याची माहिती। अटकेनंतर अखिलेश शुक्लाची कारही जप्त। कारवर बेकायदेशीर अंबर दिवा लावल्यामुळे 9,500 दंड। इन्शुरन्स अँड पीयूसी नसल्यामुळे कारवाई। माझे आमदार सरवणकरांकडून 2 वर्षांपूर्वी माझ्यावर गोळीबार, तर सुरक्षेसाठी दिलेल्या बंदुकीचा दुरुपयोग। मला अजूनही न्याय मिळाला नाही। ठाकरे गटाचे आमदार महेश सावंतांचा आरोप। मतदार ओळखपत्र आधार कार्ड सोबत जोडा। बोगस मतदानाला पूर्णविराम देण्यासाठी ठाकरे गटाची आयोगाकडे मागणी। हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचं निधन, तर चौटाला हे 4 वेळा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते। सिरसामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार। राहुल गांधींविरोधात भाजपकडून हक्कभंगाची नोटीस। संसद भवन परिसरातील धक्काबुक्की प्रकरणामध्ये भाजपकडून राहुल गांधींवर गुन्हा दाखल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन। दिल्लीमध्ये 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान होणार संमेलनाचं आयोजन।